हा जो डिफेक्ट आहे हा खूप कॉमन डिफेक्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर इव्हन नेटवरती पण सर्च केलं किंवा बऱ्याच लोकांना विचारलं तर खूप कमी लोकांना या डिफेक्टबद्दल माहिती आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला पण जास्त माहिती नव्हती. ज्यावेळेस मला साहेबांनी सांगितलं त्यानंतर मी बरीचशी माहिती गोळा करायचा प्रयत्न केला आहे आणि थोडीफार माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही लोकांमध्ये या विषयावरती जास्त माहिती अवेलेबल नाही आहे. आता एक फोटोग्राफ आहे. चंकी ग्राफाईटमध्ये पहिली गोष्ट म्हणजे कलरचं डिफरन्स असतो आणि तुम्हाला एक काय म्हणू डाग आपल्यासारखा एक डाग दिसतो बेसिकली. आता हा चंकी ग्राफाईट हा जो भाग आहे किंवा हा जो डिफेक्ट आहे हा मेनली जाड सेक्शनमध्ये येतो. पातळ सेक्शन कास्टिंगला येत नाही. जाड सेक्शन कास्टिंगला जिथं कूलिंग जे आहे कूलिंग रेट आहे तो स्लो असतो त्या ठिकाणी हा चंकी ग्राफाईटचा आपल्याला बघायला मिळतं. जर मायक्रो बघितला तर हे साधारणपणे असे फ्लेक्स म्हणा किंवा इरेग्युलर टाईप मायक्रोस्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं. जे जर कास्टाईन पण नाही जर रेजियन पण नाही असं काहीतरी विचित्र मायक्रोस्ट्रक्चर तुम्हाला हे बघायला मिळतं. आणि हे जर तुम्ही इथं बघितलं तर हे काय झालं इथं तर चंकी ग्राफाईट एरिया रायझर कनेक्शन रायझर किंवा स्लीव ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनच्या खालीच आहे. अंगावरती स्लीव आहे त्या लोकेशनच्या खाली. तिथं काय होतं बऱ्याच वेळा की तुमचं जे फिडिंग आहे कंटिन्यूस ऑफ कारण तिथं रायझर दिला आहे. रायझर दिला म्हणजे काय स्लीव दिली आहे तुम्ही मोठी हेवी स्लीव आहे आणि जाड सेक्शन आहे. जाड सेक्शन असल्यामुळे तिथलं सॉलिडिफिकेशन काय आहे लेट होणार. शिवाय तुमचं फिडिंग पण चालू आहे त्यामुळे कूलिंग रेट खूप स्लो होतो. त्या स्लो कूलिंग रेटमुळे तुम्हाला जिथं ते कनेक्शन आहे रायझरचं कनेक्शन कास्टिंगवरती त्या एरियामध्ये पर्टिक्युलरली ते हा डिफेक्ट येतो. इथं बघितलं तसं अशा प्रकारे तुम्हाला एक साधारण स्पॉट हा दिसतो. तिथं बघितलं तर तुम्हाला एक थोडंसं इरेग्युलर टाईप नोड्युलॅरिटी किंवा इरेग्युलर टाईप ऑफ नोडल्स आहेत. राऊंड नाही आहे काहीतरी वेगळा आकार झालेला आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर ते असं विखुरलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. ह्याचं मेन कारण आहे स्लो कूलिंग. हे पण साधारण तसंच आहे. आता त्याची मेन कारण सगळ्यात पहिले मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मेन कारण म्हणजे स्लो कूलिंग. तर कूलिंग जेवढं तुमचं स्लो होणार तेवढं तुम्हाला चंकी ग्राफाईट येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं ग्रीनसँड च्या फाउंड्रीजमध्ये मेजरली तुम्हाला हे प्रॉब्लेम बघायला मिळत नाहीत कारण तिथं सेक्शन थिकनेस पण लहान असतात आणि स्लो कूलिंग फारसं नसतं. जिथं हेवी कास्टिंग असतात जिथं हँड मोल्डिंग असतं किंवा जिथं सेक्शन व्हेरिएशन मोठे सेक्शन असतात त्या ठिकाणी तुम्हाला हे डिफेक्ट बघायला मिळतात. एक्सेसिव्ह ऑफ ग्राफाईट प्रमोशन एलिमेंट सच ॲज सिलिकॉन म्हणजे हाय CE कार्बन इक्विवॅलंट जास्त असणं हे एक त्याचं अजून मेन कारण आहे. कार्बन इक्विवॅलंट स्लो कूलिंग ह्याच्यामध्ये मेनली सिलिकॉन ही कार्बन इक्विवॅलंट जरी जास्त असेल कार्बन इक्विवॅलंट वाढतो म्हणजे काय होतं काय सिलिकॉन वाढतो म्हणजे काय होतं तुमचा फ्लुइडिटी वाढली म्हणजे काय होणार कूलिंग स्लो होणार बरोबर. आता एक्सेसिव्ह कार्बन इक्विवॅलंट हे पण एक कारण आहे. एक्सेसिव्ह ऑफ रेअर अर्थ ॲडिशन विथ कॉम्बिनेशन ऑफ हाय प्युरिटी ऑर लो. आता मगाशी आपण हा विषय काढला होता की कॅल्शियम आणि रेअर अर्थ किंवा सेरियम हे आपण मॅग्नेशियममध्ये असायला पाहिजे असं आपण म्हणलं होतं बरोबर. रेअर अर्थ म्हणजे Re किंवा C. पण मी त्यावेळेस तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं की हे नॉर्मली जे 1 to 2% मी सांगितलं होतं ते कुठल्या आला तर नॉर्मल सेक्शन थिकनेस असतो 20 mm त्याला. जसा सेक्शन थिकनेस वाढेल तसा तुमचा CE हा कमी व्हायला पाहिजे. CE हा काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. कार्बन इक्विवॅलंट पण कमी व्हायला पाहिजे आणि CE पण कमी व्हायला पाहिजे. कार्बन इक्विवॅलंट का कमी व्हायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये अजून एक चंकी ग्राफाईट सोडून अजून एक डिफेक्ट असतो तो म्हणजे एक्सप्लोडेड नूडल्स. तुम्ही बघितलं असेल फुगे मेटल दह्यासारखं मेटल होतं घट्ट होतं मेटल. ते काय होतं तर तुमचा कार्बन इक्विवॅलंट वाढलेला असतो. मग त्यामुळे ज्यावेळेस सेक्शन थिकनेस ते कधी होतं तो कार्बन म्हणजे तो डिफेक्ट येतोय कधी किंवा ते फिनॉमिना दिसतो कुठल्या याला तर ज्या कास्टिंगचा सेक्शन थिकनेस मोठा आहे हेवी आहे
50 mm पेक्षा जास्त 75 mm 100 mm 150 mm वगैरे जो आहे त्या ह्याला ते चंकी ग्राफाईट आणि एक्सप्लोडेड दोन्ही विषय तुम्हाला बघायला मिळतात. त्याचं मेन कारण म्हणजे कार्बन इक्विव्हॅलंट जास्त आहे आणि दुसरं म्हणजे रेअर अर्थ सेरियम वाढला तरी पण ह्या केसमध्ये जर चंकी ग्राफाईट असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तुमचं सेरियमचं प्रमाण हे कमी करावं लागतं. लो सेरियमचं मटेरियल तुम्हाला वापरायला पाहिजे. पुढचं म्हणजे सल्फर चार्ज मटेरियल. म्हणजे सल्फर पण तुमचा जर खूप कमी प्रमाणात असेल तरी पण चंकी ग्राफाईट येण्याची शक्यता असते. सल्फर हाय कार्बन इक्विव्हॅलंट ऑलरेडी आपण बोललो, कार्बन इक्विव्हॅलंट जास्त म्हणजे सिलिकॉन जास्त आहे ते ऑलरेडी आपण बोललो. ॲब्सेन्स ऑफ इनसफिशियंट लेवल ऑफ एस बी जर तुमचा कमी असेल. आता या सगळ्यातून मेन अजून एक कारण म्हणजे तुमचे जे ट्रेस एलिमेंट आहेत हे लोअर साईडला असतील तर काय असतील तर लोअर साईडला असतील तर दुसऱ्या भाषेत तुमचं मटेरियल जर खूप प्युअर असेल, खूप प्युअर मटेरियल असेल, अजिबात ट्रेस एलिमेंट नाही आहे, खूप प्युअर मटेरियल असेल. प्युअर मटेरियल असेल तर काय होणार, ऑटोमॅटिकली तुमचं फ्लुइडिक कार्बन मेटलची वाढणार, स्लो कूलिंग होणार. त्यामुळं तुमच्या मटेरियलमध्ये थोडी तरी काय पाहिजे, इम्प्युरिटी असायला पाहिजे, म्हणजे ट्रेस एलिमेंट असायला पाहिजे. ट्रेस एलिमेंट सगळे जर लोड साईडला गेले एकदम आणि सेक्शन जाड असेल त्या केसमध्ये तुम्हाला चंकी ग्राफाईट येते. आता हे लोड साईडला जायचं कारण काय आहे, हे लोड साईडला काय जातं, आपण मगाशी बघितलं होतं सुरुवातीला आपण ज्यावेळेस मॅग्नेशियमचा अभ्यास केला होता त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की हे सेरियम काय काम करतं, ट्रेस एलिमेंट कमी करायचं काम करतं, बरोबर ना. जर सेरियम वाढलं माझं तर काय होणार, ट्रेस एलिमेंट. म्हणून मी काय करायला पाहिजे, सेरियम कमी ठेवलं तर माझे ट्रेस एलिमेंट तेवढ्या मोठ्या प्रमाणात कमी होणार नाहीत, ते शिल्लक राहतील. ते शिल्लक राहिल्यामुळे मला चंकी ग्राफाईट येणार. आयदर हे कमी करणं तुमच्या हातात नाही आहे, तुमच्या हातात काय आहे, हे कमी करणं आहे, बरोबर ना. हे वाढवून तुमच्या हातात आहे का, नाही. तुम्ही ॲडिशनल काय ते टाकण्यापेक्षा हे कमी केलं की ऑटोमॅटिकली हा इफेक्ट तुमचा काय होणार आहे, कमी होणार आहे. हा इफेक्ट कमी झाला की मेटलची प्युरिटी ही कमी होणार आहे. मेटलची प्युरिटी कमी झाल्यामुळे ट्रेस एलिमेंट वाढणार आहे आणि तुम्हाला चंकी ग्राफाईट येणार नाही. म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे, लो सेरियमचं मटेरियल. पर्सेंटेज ॲक्च्युअल ते बघायला पाहिजे आत्ता तुमचं काय आहे. कारण तुम्हाला असं म्हणलं की ह्याच्यावरती काही थेरॉटिकल हे नाही आहेत असे की या एवढ्या एलिमेंटला एवढं हे पाहिजे किंवा एवढ्या सेक्शनला एवढं पाहिजे असं कुठं दिसत नाही आहे. त्या हा मुळात डिफेक्ट पण रेअर आहे, त्यामुळे ह्याचे डिटेल्स नाहीत. आपण काय करूया, तुमचा जो एक्झॅक्टली आत्ता काय आहे ते बघूया आणि त्याच्यावरती आपण सोल्युशन काढूया. जर आता आपलं मटेरियल बघितलं तर हाय प्युरिटी, पण बाहेरचा मी मटेरियल वापरतो नाही म्हणून तर आपण आता तुमच्या त्याचा स्पेक्ट्रो बघूया काय आहे तो. तुम्ही मटेरियल कुठलं मॅग्नेशियम कुठलं वापरताय ते बघूया, त्यातला वेळ किती आहे बघूया, तो मायक्रो बघूया, मग त्यावरती ठरवूया आपण. त्याचं हे आपण फक्त आता काय बोलतोय थेरॉटिकल चालू आहे, त्याचं प्रॅक्टिकल हे आपण जेव्हा खाली लॅबला जाऊ तेव्हा डिटेलमध्ये बघूया. नंतर कुठं आलतो आपण इनॲडेक्वेट इनॉक्युलेशन. त्यानंतर हाय कॅल्शियम कंटेंट इन सिस्टीम ऑल्सो कॉजेस चंकी. म्हणजे हे जे मागाशी म्हटलं हाय कॅल्शियम हाय रेअर अर्थ, हे तुम्हाला चालत नाही जर सेक्शन तुमचा काय असेल चालत असेल. तुम्हाला ते काय करायला लागते, कमी करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं ट्रेस एलिमेंट राहतील आणि प्युअर मेटल होणार नाही. हे जर तुम्ही हाय तो वापरलं तर काय होणार, ट्रेस एलिमेंटचा इफेक्ट तुमचा निरपाय होणार आणि ज्या सेक्शनला ते ट्रेस एलिमेंट नसणं काय करतं, चंकी ग्राफाईट. त्यामुळे तुम्हाला सेरियम आणि कॅल्शियम हे काही ठराविक सेक्शन जिथं हाय सेक्शन आहेत तर तुम्हाला हे प्रॉब्लेम किती सेक्शनला दिसत आहेत, काय सेक्शन थिकनेसला दिसत आहेत, हे अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यापुढं तुम्ही डिसाईड केला पाहिजे की या सेक्शनच्या पुढं मी हे मॅग्नेशियम वापरणार नाही, मी हे मॅग्नेशियम वापरेन, असं आपल्याला डिसाईड केला पाहिजे. क्लिअर आहे. स्लो कूलिंग, हाय सेमच आहे सगळे. लेस पर्सेंटेज ऑफ स्ट्रेस एलिमेंट, यूज ऑफ प्युअर मेटल. In case of nickel user silicon is to be further reduced. सिलिकॉन कमी करायला पाहिजे. जर निकेल असेल
तर हा इफेक्ट अजून वाढतो. त्या केसमध्ये तुम्हाला सिलिकॉन अजून कमी केला पाहिजे. सी तुम्हाला काय केलं पाहिजे, कार्बन इक्विव्हॅलंट हा थोडासा कमी केला पाहिजे. हाय कार्बन इक्विव्हॅलंटमुळे तुम्हाला चंकी टाईप ग्राफाईट येत असतात. अफेक्ट मेकॅनिकल, चंकी टाईप ग्राफाईटमुळे होते काय, अफेक्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज आणि अफेक्ट डक्टिलिटी. तुम्ही म्हणलं असेल ड्युलिटी अफेक्ट करते आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज पण अफेक्ट करतात. कारण तुमचं मायक्रोस्ट्रक्चरच काहीतरी विचित्र होते. त्यामुळे तुम्हाला ज्या फिजिकल प्रॉपर्टीज त्या मिळणार नाहीत आणि जर कस्टमरनं मायक्रो बघितला तर त्याला तो तुम्हाला 90% नाही आहे, 10%, 20%, 25% म्हणणार तो. कारण बाकीचं इरेग्युलर आहेत सगळे. त्यामुळं डक्टिलिटी डायरेक्ट अफेक्ट करते. त्यामुळे चक्की ग्राफाईट चालत नाही आहे. समटाईम ॲडिशन ऑफ SB हेल्प्स टू कंट्रोल ऑन रेअर अर्थ इन सिस्टम इज इसेन्शियल. म्हणजे आपण जसं म्हणलं की रेअर अर्थ कंट्रोल करणं हे आपण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. इम्प्रूव्हमेंट न्यूक्लिएशन बाय ॲडिंग प्री कंडिशनर, अवॉइड कॅल्शियम आणि बेरियम इनॉक्युशन इन नेसेसरी. कॅल्शियम, रेअर अर्थ हे दोन्ही आपल्याला अवॉइड करायला पाहिजेत मेनली. एक्सेस रेअर अर्थ सगळ्यात तेच गोष्टीपर्यंत आपण रिपीट करतो. वेगवेगळ्या स्लाईड्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून घेतलेल्या स्लाईड्स आहेत. तर सगळ्याचं जर म्हणणं जर बघितलं तर यात दोन गोष्टी कॉमन आहेत. एक म्हणजे होते कशामुळे तर हाय कार्बन इक्विव्हॅलंट, स्लो कुलिंग, त्यानंतर हाय रेअर अर्थ म्हणजे कॅल्शियम आणि सेरियम, आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे प्युअर मेटल, लेस ट्रेस एलिमेंट. हे 4-5 मुद्दे महत्त्वाचे दिसतात सगळीकडं. सेम तेच म्हटलेलं आहे. Occurs when high purity charge is used along with cerium, barium, magnesium and C values are high. Do not use cerium when raw material is very pure, lower P or heavy casting. बरोबर. इथं आपला हा सेशन संपला. आता हे जे आपण प्रॅक्टिकल जे आहे ते खाली गेल्यानंतर बघूया. मायक्रोस्ट्रक्चर बघूया. आता तुमची केमिस्ट्री काय ती बघूया. तुम्ही मॅग्नेशियम कुठलं वापरताय ते बघूया. आणि त्याच्यावरनं मग आपण ठरवूया सेक्शन थिकनेस, तुम्ही काय सेक्शनला आले, कुठल्या कास्टिंगला आले ते पण अभ्यास करूया. आणि त्याच्यावरनं काय करायचं आपण ते पुढं डिसिजन घेऊया. ठीक आहे.